पुढची बातमी जालन्यातून आंबेडकरी संघटनांनी पुकारलेल्या जालना बंदला नागरिकांचा सध्या उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय। उद्योग आस्थापनं बंद ठेवून व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा दिलाय। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ ही खरतर जालना बंदची हाक दिलेली आहे। बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे। परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ आज जालना बंदची हाक देण्यात आलेली आणि त्यानुसार आपण पाहू शकता मी सध्या आता जालना शहरातील अंबड चौफुली भागामध्ये उभा आहे आणि या ठिकाणी सगळे जे दुकानं आहेत हे सध्या दुकानं बंद ठेवण्यात आलेली आहेत आणि आंबेडकरी संघटनांकडून आज जालना बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या भागामधले सगळे दुकानं जे आहेत ते बंद ठेवून या बंदला व्यापारी वर्ग जो आहे तो पाठिंबा देताना पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर जालना शहरामध्ये आज सगळे दुकानं बंद ठेवण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती देखील आज बंद आहे आणि बंदला एकूणच उत्स्फूर्त प्रतिसाद जालन्यामध्ये पाहायला मिळत आहे। परभणीची जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा निषेध करून त्याचबरोबर परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा जो मृत्यू झाला होता त्याला न्याय मिळावा या मागणीसाठी आज जालना बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज जालन्यातील सगळे उद्योग आस्थापने बंद ठेवून या बंदला पाठिंबा देण्यात येत आहे। त्याचबरोबर पूर्ण दिवस हा बंद चालणार आहे आणि या दरम्यान कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस वर्ग देखील या ठिकाणी खडा पहारा देताना पाहायला मिळत आहे। प्रत्येक चौकामध्ये ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि पोलीस देखील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत आणि कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांच्या वतीने या ठिकाणी प्रयत्न करण्यात येत आहे। एकूणच जालना जिल्हाभरामध्ये आज जालना शहरामध्ये आज बंद पुकारण्यात आलेला आहे आणि या बंदला जालनाकर हे पाठिंबा देताना पाहायला मिळत आहेत। गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना।